शेतकरी बंधूंनो, शेती परवडत नाही असं म्हणत बसण्यापेक्षा काहीतरी नवीन जुगाड केलं पाहिजे, काहीतरी आधुनिक टेक्निकचा वापर केला पाहिजे आणि या शेतकऱ्यासारखी शेती केली पाहिजे। आता मी सध्या आहे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील एका छोट्या गावामध्ये। या शेतकऱ्यांना आपल्या 1.25 एकर क्षेत्रावरती पपईची लागवड केली, परंतु पपईचं पीक हार्वेस्टिंग येईपर्यंत मध्ये जो गॅप शिल्लक राहतोय त्याच्यामध्ये झेंडूची लागवड करून शेतकरी दुहेरी उत्पन्न घेतोय आणि ही झेंडूची व्हरायटी आहे आर्डो सीड्सची प्राइम ऑरेंज। या झेंडूची लागवड करून 40 दिवस पूर्ण झालेले आहेत। पपई पिकासोबतच झेंडूचं देखील हे पीक शेतकऱ्याचं अतिशय जोमदार या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये प्राइम ऑरेंज ही व्हरायटी का निवडली, कारण या व्हरायटीला मोठ्या प्रमाणात मार्केटला मागणी आहे। कारण हिचं जे फुल आहे ते अतिशय आकर्षक आहे, छोट्या साईजचं फुल येतं जे की मार्केटला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी या व्हरायटीला चालते। याचा कलर अतिशय आकर्षक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही व्हरायटी कोणत्याच रोगाला बळी पडत नाही, हे मी 100% खात्रीने सांगू शकतो। कारण ही व्हरायटी आहे ती ओपी व्हरायटी आहे, ती व्हरायटी आहे ती ओरिजिनल व्हरायटी आहे। तुम्ही बघाल तर हा प्लॉट आहे, या प्लॉटची आता 40 दिवसाचा प्लॉट आहे। याची स्टेज बघताय तुम्ही, कळ्या लागलेल्या आहेत, काही ठिकाणी फुलं देखील लागलेली आहेत, परंतु पानं जे आहेत ते अतिशय काळीभोर पान आहे। ती याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रोगाचा अटॅक झालेला नाही, पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय, रोगाचं वातावरण आहे, अशा वातावरणात देखील ही व्हरायटी अजिबात कुठल्याही रोगाला बळी पडलेली नाही, रोगाला दणकट आहे आणि उत्पादनाला बळकट आहे। आर्डो सीडची ही प्राइम ऑरेंज व्हरायटी शेतकऱ्याला नक्कीच वरदान देणार आहे। तुम्ही देखील आपल्या शेतीमध्ये आंतरपीक म्हणून असेल किंवा मुख्य पीक म्हणून असेल झेंडूची लागवड करू शकता आणि त्यामध्ये आर्डो सीड्सची प्राइम ऑरेंज व्हरायटी निवडू शकता, ज्यातून कमी दिवसामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न कमवू शकता।